ती आमदार बाई जरा जास्त शातिर निघाली. काही झालं तरी तिला जाळ्यात ओढावंच लागेल. साम दाम दंड भेद सगळं वापरून मला तिला माझ्या जाळ्यात ओढलं पाहिजे. तरच मी माझं साम्राज्य उभं करू शकतो. तिला माझ्या जाळ्यात ओढायचं कसं 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 हा नाही म्हणजे कधी कुठं कसं कशासाठी कोणामुळं ह्या सगळ्या गोष्टी मला सांगायला पाहिजे ना डॉक्टर. भाईला नाही नाही ना पार्टनर आहे ना तुमची तो भाई नाहीये. त्या आश्रम बिश्रम टाकायच्या गोष्टी पण त्याला सगळं सांगत बसतात. म्या नाही का कोणी तुमची. आणि काय ती आता बाया आली नवीन ती आमदार बाई तिची तो पार मान नवाजी चालू आहे. ह्या सगळ्या गोष्टी मला नाही सांगणार तर कोणाला सांगणार तुम्ही. बस सांगतो. सांगा. तुझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आश्रम का. कारण हा भोंदूगिरीचा व्यवसाय आपल्याला खूप पुढे घेऊन जायचा आहे. ती बाई जर माझ्या जाळ्यात आली तर मला पोलीस कधीही पकडणार नाही. ती बाई जर माझ्या जाळ्यात आली तर मी लुबाडलं कितीही लोकांना फसवलं तर पोलीस माझ्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. म्हणून अशी माणसं आपल्यासोबत पाहिजे. जर मी त्या बाईला जाळ्यात ओढलं तर आपल्यासमोर पैशांचा ढीग असेल. ठीक अयो पण जर ती नाही अडकली तर नाही म्हणजे तिचं तोंड बघूनच कळतंय की तिच्यात किती ॲटिट्यूड आहे ते. तुमच्या हाताला ती लागत नसते सोडून द्यायची. डिंपल तुला माहिती नाही देवी सिंगला नाही ऐकायची सवय नाही आणि बायकांकडून तर नाहीच नाही. जोपर्यंत ती माझ्या पाठीशी उभी राहत नाही तोपर्यंत मी तिची पाठ सोडणार नाही. हे पण खरं आहे. समजा आपण असं समजूया की ती बाई तुमच्या हाताला लागली आणि तुम्ही म्हणाल तसं सगळं करायला लागली. पण जामकरांचं काय करणार तुम्ही. ते तर आहेच ना तुमच्या पाठीशी. डिंपल एकदा जर का ती आमदारबाई माझ्या जाळ्यात आली तर असे 100 जामकर मी खिशात घेऊन फिरू शकतो. कळलं. खरंच की. मिळेल तुला सगळ्या प्रश्नांची उत्तर. वय या आता. गुड नाईट डॉक्टर. येऊ. चला बोला काय काय लिहू. ली आपण मी काय म्हणतोय 100 एक पोती तांदळाची आपल्याला बास होते. 100 हं? अख्ख्या तालुक्याला गावागावात जाऊन वाटतो काय तू. 2 पोती बास झाली. अंडाळ डाली ना 2-2.5 किलो ली. ए तुझ्या बारशाचं जेवण आहे का हं? भंडाऱ्याचं जेवण आहे. 10-15 किलो ली. हा 15 किलो ली. आणि आप्पा आपल्याला शिरा पण करायचा ना त्यासाठी रवा लागेल. हा शिरा ठीक आहे 2 किलो रवा ली. आप्पा ती शिरा असा हाता वाटाय नकोय. ताटात वाढायला पाहिजे. 15-20 किलो पाहिजे. आप्पा 10 किलो तरी रवा लागेल. म्हणजे जास्त झाला तरी चालेल पण कमी नको ना पडायला. हा 10 किलो 10 किलो. आणि हो प्रसाद करायचा अजून तुपच घेऊन या नाही तर डालडा बिल्डा घेऊन याल पैसा वाचवायला. नाही नाही 10-15 किलो आणू की. 10 किलो रवा म्हणल्यावरती 10 किलो साजूक तूप लागतंय. समसमान लागतंय कराय. हा, तसं असतंय ते. बरोबर. नाही नाही ली किती तूप 10 किलो. हा ली. अहो मी काय म्हणते कुठं पोरासोरांच्या हाती कारभार सोपवताय सगळा. हा लिस्ट द्या त्यांच्याकडं पैसे द्या माझ्याकडं सगळी बचत करते आणि चांगलं सामान घेऊन येते. नको नको. कशाला कशाला आम्ही आहे ना आम्ही करतो. आप्पा थांबा मला बोल द्या. मी काय म्हणतोय आप्पा काजू बदाम पिस्ता किशमिश पिशवीभर आणूया की आणि खड्यांचं लाडू करू असं मोमो. ए झुंजार याची काय मुंज घालायची काय अमिताभची. आजी आहे ती बस ना बाबा कुठं वाढवत बसतो अजून. जित्या त्याचं बरोबर आहे. गोड पाहिजे. होय पाहिजेत. मग बासुंदी नाहीतर आप्पा कसं गुलाबजाम रसगुल्ला नाहीतर आमरस बिमरस पब्लिक खुश झालं पाहिजे. हा कशाला अजून एवढं गोड कशाला. 1-2 सामान ठेवले बाद झाले. अरे तुम्ही समजे पैसे काय एकाच भांडाऱ्यामध्ये उडवणार का हं? ए ए ए थांबा रे. अरे बाबाच्या बर्थडेची पार्टी नाही भंडारा आहे. तू असा भंडारासारखाच झाला पाहिजे ना. मी काय म्हणतो पैलवान आप्पा आपण आहे ना डाळ भात मिक्स भाजी आणि साधी रोटी असं कसं एकदम मराठमोळं पारंपरिक जेवण ठेवूया. काय म्हणता. आपलं असं साधं पारंपरिक कसं असं कशाला असते तेव्हा. अरे आपला देव माणसाचा भांडारा आहे. साधा सुद्धा आहे का जंगी झाला पाहिजे का आप्पा. ए
ते तुझ्या लग्नात ठेवतो. हा आता एवढंच बास झालं. हाय का आता माझं लग्नाचं काय चालू इथे काढायचं 4 चौघात? हा लगीन व्हाय ना, एक तर माझे कपडे काढतात डोक्यावरचे. सांग. एक काम करा ना आप्पा, हा. तुम्हीच बघा हे, तुम्हीच आणा सगळं, आम्ही जातो. चला बसा बस. काय थोडं तुमचं थोडं माझं. बोला काय काय करायचं. या गावातल्या लोकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ नये, कुठला अनुचित प्रकार घडू नये म्हणून किती वेळा यांना आवाहन करतो, ऐकत नाही. त्यांना सांगतो आपण, मिरवणुका काढू नका, उत्सव करू नका, सोहळे करू नका, माणसं जमाव गोळा करू नका. माणसं मरतात, जीव जातात, हे ऐकत नाही. माणसं मरू शकतात, जीवितहानी होऊ शकते, मुर्दे पडू शकतात. वारंवार सांगून झालंय, ऐकत नाही. त्यांच्या काही डोक्यात शिरत नाही. काय माहित कुठल्या जगात असतात. भाऊ सुधाकर, ह्या दारूची नशा उतरेल एक वेळ, पण या अंध भक्तीची नशा काय उतरत नाही. आणि उतरत नाही ते नाही, ती वाढत जाते दिवसेंदिवस. 1.5 रुपयाचा गोपाळ नावाचा टेलर या गावातल्या लोकांना आपल्या भोंदूगिरीच्या जाळ्या तोडतो. लोकही ओढले जात. आता या 1.5 रुपयाच्या टेलरला भंडारा घालायचा, भंडाऱ्याचा घाट घातलाय. साहेब काय भंडारा बिंडारा होऊ द्यायचं नाही. दम देऊयात ना आपण त्याला. आमदारबाई पण आपल्याला सांगून गेलेत साहेब की भंडारा होता कामा नाही. झालंच तर मग त्याला आज रात्री गोळ्याच घालतो ह्या टेलरच्या डोक्यात. साहेब गंमत केली मी. अशी गंमत करत असतो मी अधूनमधून. साहेब ऐका माझं, तो काय आपला ऐकणार नाही. आपण त्याला बरोबर कायदेशीर पद्धतीने अडकूयात. मग कशाचा भंडारा करतोय? असं नाही करायचं अजिबात. भंडारा होऊ द्यायचा, उत्सवाची तयारी पूर्ण करू द्यायची. लोकांना चांगले चुंगले कपडे घालून नटून थटून उत्सवात सामील व्हायला येऊ द्यायचं. उत्सव सुरू होऊ द्यायचा, रंगात येऊ द्यायचा. एकदा सगळे उत्सवात मस्त रमले मग तो उत्सव थांबवायचा. रंगलेला उत्सव थांबण्याची मजा येते ना, ती काही औरच असते. आणि जर हा 1.5 रुपयाचा टेलर मध्ये काही बोलला तर